जय लुई, जय जय लुई. ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. मराठी कथा लिफ्ट, लेखक श्री मंगेश कुलकर्णी. मस्तपैकी थंडीचे दिवस, सकाळची वेळ. खरं तर डबल पांघरून घेऊन झोपायची अतितीव्र इच्छा होती, तरीही मोह आवरून फिरायला जाण्यासाठी मी उठलो. नेहमीच्या रस्त्यावरून जाताना आजही तो दिसला. गोल चेहरा, मोठाले डोळे, त्यावर काडीचा चष्मा, फ्रेंच कट दाढी, तुळतुळीत टक्कल, अंगात निळा शर्ट, ग्रे ट्रॅक पॅन्ट. अशा अवतारात चौकात स्कूटरवरून चक्रा मारणारा तो लक्षात राहायचं कारण म्हणजे त्याचं वेगवेगळ्या लोकांना स्कूटरवरून घेऊन जाणं आणि पुन्हा चौकात येऊन थांबणं. त्याचं वागणं पाहून आश्चर्य वाटलं आणि कुतूहलही जागा झालं. नेहमीप्रमाणे तो चौकात उभा असताना जवळ जाऊन विचारलं, सर, एक मिनिट. येस, तुमच्यासोबत चहा घ्यायचा आहे का? चहाला कारण लागत नाही, मी म्हटलं. अनोळखी व्यक्तींकडून आमंत्रण असेल तर लागतं. ओके, मी नाव सांगितल्यावर त्यानेही नाव सांगितलं. आता ओळख झाली ना, चला चहा घेऊ. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं मला. नक्की, पण 5 मिनिटांनंतर. इथेच थांबा, आलोच. उत्तराची वाट न पाहता तो स्कूटर घेऊन गेला. मी फक्त पाहत राहिलो. रस्त्यावरून घाईत चाललेल्या माणसाजवळ स्कूटर थांबवून तो काहीतरी बोलला. लगेच पायी चालणारा मागच्या सीटवर बसला आणि दोघं निघून गेले. अवघ्या काही मिनिटांनी तो परत आला. सॉरी, तुम्हाला थांबावं लागलं ना? नो प्रॉब्लेम, चला हॉटेलमध्ये जाऊ, मी म्हटलं. नको, त्यापेक्षा टपरीवरचा चहा भारी असतो. एक विचारायचं होतं. बिनधास्त. अनेक वर्षे सकाळी फिरायला जातो. वेगवेगळी माणसं बघायला मिळाली, पण त्यात तुम्ही फार हटके वाटलात मला. काही विचित्र वागलो का? 8 दिवस तुम्हाला पाहतोय मी. सकाळी चौकामध्ये स्कूटर घेऊन उभे असता. लोकांना स्कूटरवरून सोडून आल्यावर परत इथे थांबता. याविषयीच बोलायचं होतं मला. नक्की काय समजून घ्यायचं आहे तुम्हाला? मला वाटतं तुम्ही लोकांना स्वतःहून लिफ्ट देता. हो का? कशासाठी? आवड म्हणून. वेगळीच खर्चिक आवड आहे ही. हरकत नसेल तर जरा सविस्तर सांगता का? आवड खर्चिक असली तरी परवडतं म्हणून करतो. आतापर्यंत टिपिकल आयुष्य जगलो. जबाबदाऱ्या आणि टेन्शन्स घेऊन नोकरी केली. 50 नंतर मात्र एक व्याप कमी केले. VRS घेतल्यावर छोटासा बिझनेस सुरू केले. गरजेपुरतं आणि भविष्यासाठी कमावलंय. इतके दिवस फक्त स्वतःपुरतं आणि फॅमिलीचा विचार करून जगलो. आता इतरांसाठी काहीतरी करावं असं खूप वाटत होतं. दिवसातला थोडा वेळ चांगल्या कामासाठी द्यावा असं ठरवलं. माझ्या निर्णयाला घरच्यांनी पाठिंबा दिला. उत्तम विचार आहे. त्यानुसार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना भेट दिली. सर्वांचं काम चांगलं होतं, पण माझं मन रमलं नाही. काहीतरी वेगळं काम करायचं होतं मला, पण नक्की सुरुवात कशी करायची हेच समजत नव्हतं. या कामाची सुरुवात कशी झाली
एकदा मुलीला कॉलेजला जाण्यासाठी निघायला उशीर झाला म्हणून स्कूटरवरून तिला बस स्टॉपला सोडलं. परत येताना एक जण रस्त्याच्या बाजूने पाठीवर सॅग आणि हातात सुटकेस घेऊन अत्यंत गडबडीत चालत होता. घामाघूम झालेल्या त्याला एकही रिक्षा मिळत नव्हती. जाम वैतागलेला होता तो. त्याला पाहून मला कसं तरीच वाटलं. मग त्याच्या जवळ गेलो आणि स्कूटरवर बसायला सांगितलं त्याला मी. त्यावर त्याचा चेहरा अगदी भूत पाहिल्यासारखा झाला, पण ताबडतोब त्या स्कूटरवर बसला. बस स्टॉपला वेळेत पोहोचल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला खूप समाधान मिळालं. बसमध्ये शिरताना तो सारखा थँक्यू म्हणत होता. त्याचा मला दुप्पट आनंद झाला. नंतर हे लिफ्ट देण्याचं काम सुरू केलं मी. हो, हटके काम करण्याचा मार्ग अचानक सापडला. खरंच वेगळं काम आहे हे. तसं पाहिलं तर खूप साधी गोष्ट आहे ही. खूप महत्त्वाचं काम असेल किंवा परगावी जायचं असेल तर घरातून बाहेर पडायला उशीर होतो. खूप धांदल उडते. सर्वांनी या परिस्थितीचा कधी ना कधी अनुभव घेतलेला आहेच. अशा वेळी रिक्षा मिळत नाही, ऑनलाईन राईड बुक होत नाही, सोडायला येणारं कोणी नसतं आणि वेळ गाठायची असते. नेमकं अशातच जर न मागता मदत मिळाली तर होणारा आनंद हा फार मोठा असतो. मला लोकांना आनंदी करण्याचा मार्ग सापडला म्हणून मी रोज सकाळी स्कूटर घेऊन उभा असतो. फार भारी कल्पना आहे ही तुमची. लिफ्टची गरज आहे अशांना कसे शोधता तुम्ही? कारण सकाळी व्यायामासाठी भराभर चालणारे अनेक जण असतात. फार सोपं आहे. टेन्शनग्रस्त चेहऱ्याने वेळ गाठण्यासाठी लगबगीने चालणारे पटकन ओळखता येतात. लिफ्ट सेवेला लोकांचा प्रतिसाद मिळतो. खूप छान. घरातून निघताना उशीर झालेला असताना जर लिफ्ट मिळाली तर कोणीही आनंदाने तयार होतो, नाही का? ही सेवा सुरू करून किती दिवस झाले तुम्हाला? 2 महिने. पैसे घेता? गरजूंना लिफ्ट देतो, त्यामुळे पैशाचा प्रश्नच येत नाही आणि अपेक्षाही नाही. ग्रेट. कोणी घाईघाईत चालताना दिसलं की मी जवळ जाऊन फक्त बसा एवढंच म्हणतो. अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीमुळे लोक प्रचंड खुश होतात. तणावाखाली असणाऱ्या चेहऱ्यावर छान हसू फुटतं. ते माझ्यासाठी लाखमोलाचं आहे. रागावणार नसाल तर एक विचारू? अवश्य. हे सगळं कशासाठी करता? छान वाटतं म्हणून. एक से भले दो. माझ्याकडे सुद्धा स्कूटर आहे. उद्यापासून येतो म्हटल्यावर तो मोठ्याने हसला आणि अचानक स्कूटर सुरू करत म्हणाला, आलोच. मागे वळून पाहिलं तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने पाठीवर बॅग, हेडफोन लावलेला तिशीतला IT वाला कंपनीची बस गाठण्यासाठी ताडताड चालत होता. याबरोबर येथे ही कथा संपन्न होत आहे. ही कथा आपणास आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि आपल्या ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे आपल्या सर्व व्हिडिओज आपणास वेळेवर उपलब्ध होतील. जय लुई. जय लुई.